नागपंचमी विशेष तंबिटाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य: 1.5 कप डाळव, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 मोठा चमचा खसखस, 1 कप गूळ, पाव कप साजूक तूप, वेलची पूड, जायफळाची पूड. डाळव भाजून घ्यायचं. आता सुक्या खोबऱ्याचा किस आणि खसखस पण भाजायची. भाजलेल्या डाळवाची पूड तयार करायची आणि यात खोबरं आणि खसखस घालायचे. आता गुळात साजूक तूप घालत गूळ वितळून घ्यायचा आणि यात वेलची पूड आणि जायफळ घालायचं आणि यात तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि एकजीव करायचं आणि अशा पद्धतीने लाडू वळायचे. झाले आपले नागपंचमी विशेष तंबिटाचे लाडू तयार. तव्यामध्ये घेतोय 1.5 कप फुटाणा डाळ. डाळवं याला म्हणतात, पंढरपुरी डाळ असंही म्हणतात, चिवड्यामध्ये जे वापरतात ते. आणि हे हलकसं भाजून घेणार आहोत आपण. आता हे डाळवं हलकसं भाजून झालं, हलकासा याचा रंग बदलला, तुम्ही बघू शकाल. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता याच पॅनमध्ये आपण घालतोय अर्धा कप सुक्या नारळाचा किस आणि तीळ. आता हे एकत्र भाजायचे, हलकासा सोनेरी रंग येईस्तोवर. आणि 1 चमचा खसखस पण मी यामध्येच घालते. हे एकत्र भाजूयात व्यवस्थित. मस्त असं खमंग सुवास तरवळायला सुरुवात झालेली आहे. खोबऱ्यालाही हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण हलकसं थंड करूयात. आता हे भाजलेलं खोबरं थंड होतंय तोवर हे भाजलेलं डाळवं मिक्सरमध्ये आपण याचे पूड करून घेऊयात. ही पूड आता एका प्लेटमध्ये काढूयात. आता या डाळवीची जी पूड आहे त्यामध्ये हे खोबरं आणि खसखस तिळाचं मिश्रण टाकूयात भाजलेलं. आता गुळाच्या मिश्रणासाठी इथे पॅनमध्ये मी 1 कप गुळ घेते. यामध्ये घालूयात पाव कप साजूक तूप. आणि हे मिश्रण आहे ना फक्त मेल्ट करून घ्यायचे, पाक वगैरे करायची गरज नाही आहे. गुळ फक्त विरघळवून आपल्याला घ्यायचं. गुळ इथे छान विरघळला गेला. यामध्ये घालूयात वेलची पूड आणि गूळ आहे त्यामुळे यामध्ये जायफळ, गूळ असेल तर अगदी पाव चमचा जायफळ मिक्स करूयात. आता गॅस बंद केलेला आहे मी आणि या मिश्रणात घालूयात हे डाळीचं मिश्रण आणि हे आता पटकन ना मिक्स करूयात. तर मी काय केलं ना, इथे लाडूचं मिश्रण पॅनमध्येच ठेवलं म्हणजे ते गरम राहील. आणि थोडं थोडं मिश्रण असं बाजूला काढून थंड करून घेते आणि याचे आपण लाडू वळत. आता याचे तुम्हाला हवे तर तुम्ही गोल लाडू वळून घेऊ शकता. सो हे असं मध्यभागी हलकंसं प्रेस केलं जातं आणि याला उभट आकार दिला जातो. म्हणजे ही जी आपली वात आहे तुपाची वात ती यामध्ये ठेवली जाते आणि त्याचा नैवेद्य केला जातो. आणि आता याच पद्धतीने मी थोडं थोडं मिश्रण घेऊन सगळे लाडू वळून घेते. तंबीट लाडू किंवा तंबिटाचे लाडू बनवून तयार आहेत. मस्त दिसत आहेत. फुलवात घेतात, तुपामध्ये ते बुडवतात आणि यावर लावून याचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद म्हणून मग ते नागपंचमीच्या दिवशी खातात. हे लाडू डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. 2 ते 3 आठवडे छान टिकतात. मुलांसाठी डब्यामध्ये काय पौष्टिक द्यायचा हा प्रश्न पडला असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे.